देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या पुण्यात आपण राहतो. शहरात नवीन IT पार्क्स उभे राहत आहेत, उंच इमारती वाढत आहेत, नवीन टाउनशिप्स तयार होत आहेत आणि लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. पण दुसऱ्या बाजूला उन्हाळा सुरू झाला की शहरातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी टँकर्सची वाट पाहावी लागते. काही भागांमध्ये पाणी पुरवठा कमी होतो, काही ठिकाणी भूजल पातळी खालवते आणि पाणी टंचाई हा दरवर्षीचा विषय बनतो. मग आता प्रश्न असा आहे की पुण्यात खरोखर पाण्याची कमतरता आहे का, की ही व्यवस्थापनातील त्रुटीची समस्या आहे? नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. पुण्याचा मुख्य पाणी पुरवठा खडकवासला जलसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून होतो. या धरणांची एकत्रित साठवण क्षमता सुमारे 29 TMC पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे पुणे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या आता 45 ते 50 लाखांच्या दरम्यान पोहोचल्याचा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येला दररोज सुमारे 1400 ते 1500 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र प्रत्येक वर्षी वाढणाऱ्या लोकसंख्येसोबत पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे प्रश्न केवळ अधिक पाणी मिळवण्याचा नाही, तर उपलब्ध पाण्याचा वापर कार्यक्षमतेने केला जातो याही आहे. याच ठिकाणी आणखी एक गंभीर मुद्दा समोर येतो, तो म्हणजे पाण्याची गळती आणि अपव्यय. जगातील अनेक विकसित शहरांमध्ये गळती, चोरी किंवा मीटरिंग मधील त्रुटींमुळे होणारे पाण्याचे नुकसान साधारण 10 ते 15% आसपास असतं. मात्र भारतातील अनेक शहरांमध्ये हे प्रमाण 30 ते 40% जास्त असल्याच्या विविध अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या शहराला दररोज 1500 mld पाणी पुरवले जात असेल, तर त्यातील शेकडो दशलक्ष लिटर पाणी नागरिकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच वाया जाऊ शकतं. म्हणूनच स्मार्ट वॉटर मीटरिंग हा फक्त तांत्रिक प्रकल्प नसून भविष्यातील जलसुरक्षेचा पाया आहे. स्मार्ट मीटरिंगमुळे गळती लवकर शोधता येते, अनधिकृत जोडण्या कमी होतात, वापराचा अचूक डेटा मिळतो आणि पाण्याचा अपव्ययही कमी होतो. पुण्यात 24 तास स्मार्ट वॉटर सप्लाय आणि मीटरिंग प्रकल्प सुरू करण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी वेळेत आणि पारदर्शकपणे होणे तेवढंच महत्वाचं आहे. पण फक्त गळती रोखून प्रश्न सुटणार नाही. आपण रोज वापरत असलेले पाणी पुढे कुठं जातं याचाही विचार करावा लागेल. घरांमधून, उद्योगांमधून आणि व्यावसायिक इमारतींमधून बाहेर पडणारे पाणी सांडपाण्यात रूपांतरित होते. जगातील अनेक देशांनी या सांडपाण्यालाच मौल्यवान संशोधन बनवलं आहे. सिंगापूरमध्ये ने वॉटर प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर केला जातो. इस्रायलमध्ये तर 80% अधिक सांडपाणी पुन्हा वापरले जाते. पुण्यातही अनेक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहेत. जर या केंद्रातून तयार होणारे प्रक्रिया केलेले पाणी उद्योग, बांधकाम, प्रकल्प, उद्यानं, बागा आणि रस्ते स्वच्छतेसाठी वापरले गेले तर पिण्याच्या पाण्यावरील दबाव मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र यासाठी केवळ सुविधा उभारणं पुरेसं नाही. डिजिटल मॉनिटरिंग, नियमित तपासणी, पारदर्शक नोंदी आणि नियमांच्या काटेकोर पालन तितकंच आवश्यक आहे. पुण्याच्या जलसंकटावर उपाय म्हणून आणखी एक महत्वाचा पर्याय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. पुण्यात दरवर्षी सरासरी 700 ते 800 मिलीलीटर पाऊस पडतो. हा पाऊस योग्य प्रकारे साठवला गेला तर लाखो लिटर पाणी भूजल पुनर्भरणासाठी वापरता येऊ शकतं. महाराष्ट्रात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी नियम आहेत, पण प्रत्यक्षात अनेक इमारतींमध्ये ही यंत्रणा कार्यरत नसते.
तिची देखभाल होत नाही किंवा तिचं ऑडिटही केलं जात नाही. परिणामी पावसाचे मौल्यवान पाणी थेट नाल्यांमध्ये वाहून जाते. जर प्रत्येक मोठ्या गृहनिर्माण संस्थेने प्रभावी रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी केली तर भूजल पातळी सुधारू शकते, टँकर्सवरील अवलंबित कमी होऊ शकतं आणि स्थानिक जलसुरक्षा अधिक मजबूत होऊ शकते. मात्र भविष्यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल. आज पुण्याची जलव्यवस्था प्रामुख्याने धरणांवर अवलंबून आहे, पण हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप बदलत आहेत. काही वेळा अल्प कालावधीत अतिवृष्टी होते तर काही वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहते. पर्जन्यमान अधिक अनियमित होत चाललं आहे. अशा परिस्थितीत केवळ धरणांवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच पाण्याने विकसित जलव्यवस्थापनाचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे. तलावांचे पुनर्जीवन, पारंपरिक विहिरींचे संवर्धन, परिसरातील सांडपाणी पुनर्वापर, स्थानिक जलसाठे आणि समुदाय आधारित जलनियोजन या उपाययोजना भविष्यातील जनसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात. पाणी हा केवळ एक नैसर्गिक संसाधन नाही, तो जीवनाचा आधार आहे. तो सार्वजनिक आरोग्याशी, आर्थिक विकासाशी आणि सामाजिक न्यायाशी जोडलेला आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि पुरेसं पाणी मिळणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, पण त्याच वेळी पाण्याचा जबाबदारीने वापर करणं हे एका नागरिकाचंही कर्तव्य आहे. कारण आज पुण्यासमोर खरा प्रश्न पाण्याची कमतरता हा नाही. खरा प्रश्न आहे की उपलब्ध पाण्याचं व्यवस्थापन किती शहाणपणाने केलं जातं. स्मार्ट मीटरिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विकेंद्रित जलव्यवस्थापन हे केवळ प्रशासकीय पर्याय नाहीत, तर भविष्यातील जलसुरक्षेसाठी आवश्यक गुंतवणूक आहेत. कारण आज घेतलेले निर्णय उद्याच्या पाण्याची जलसमृद्धी किंवा जलटंचाई निश्चित करणारी आहे. तुमच्या भागात पाणी टंचाईची परिस्थिती कशी आहे? तुमचे अनुभव आणि मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच तथ्य आधारित विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.